बागेश्वर बाबांनी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या भेटीचा संदर्भ देताना केलेल्या वक्तव्यावरून नवा राजकीय वाद निर्माण झालाय। विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी सुद्धा बागेश्वर बाबांच्या या विधानावर त्यांच्यावर निशाणा साधलाय। पाहुयात बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले आणि त्याचे महाराष्ट्रात नेमके काय पडसाद उमटतायत। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून नुकतंच आमदार संजय गायकवाडांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याचं प्रकरण घडलं होतं। हे प्रकरण ताजं असतानाच शिवाजी महाराजांसंदर्भात धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी केलेल्या वक्तव्यानं राजकीय वातावरण तापलंय। शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या भेटीचा संदर्भ देत असताना त्यांनी शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना राज्यकारभार सांभाळण्याची विनंती केली होती असा दावा केलाय। शिवाजी महाराज युद्धानंतर थकले आणि त्यानंतर त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या चरणी मुकुट ठेवला आणि राजपाट सांभाळण्याची विनंती केली असं वक्तव्य बागेश्वर बाबांनी केलंय। त्यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे। फिर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। बागेश्वर बाबांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे। तर शिवाजी महाराजांचा सर्वांना आदर आहे, इतिहासात असा कुठलाही दाखला नसल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। त्यासोबत त्यांनी आरएसएसच्या बाबतीतही वादग्रस्त इतिहास तज्ञ नाहीये, आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास जो माहिती आहे तेवढाच माहिती आहे। इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही। मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात। वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात। आपल्याला माहिती आहे रामायण आणि महाभारताच्या संदर्भातही अनेक लोककथा आहेत। त्या सगळ्याच इतिहासावर किंवा त्या ठिकाणी परिस्थितीवर अवलंबून अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी तयार होत असतात किंवा झालेल्या आहेत। म्हणून मला असं वाटतं की मी याच्यावर एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही। केवळ विरोधकांनीच नाही तर सत्ताधाऱ्यांनीही बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। मनसे नेते संदीप देशपांडेंनी यावर प्रतिक्रिया देताना बागेश्वर बाबांचा वेडा माणूस असा उल्लेख केलाय। तर महाराजांनी आता राजकारणात यावं असा टोला शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी लगावलाय। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनीही बागेश्वर बाबांना सुनावलेलंय। बाहेरून येणाऱ्यांनी आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्याची गरज नसल्याचं मिटकरी म्हणाले। कोण हा बागेश्वर महाराज? कोण? काय इतिहास तज्ञ आहे? कोण आहे? त्याला काय अक्कल आहे? आणि अक्कल नसलेल्या लोकांच्या बद्दल आपण का चर्चा करतोय? त्याचं काय ऐतिहासिक काही त्याच्यावर डिग्री आहे का? त्याचा अभ्यास आहे काय आहे त्या बागेश्वर महाराजाचं? आता या काही महाराजांनी ना, मला वाटतं महाराजगिरी सोडून आता राजकारण करावं, स्पष्ट मत आहे माझं। प्रत्येक जण उठतो राजकारणामध्ये धडे द्यायला लागलेला आहे। शिवाजी महाराज थकले होते, तुम्हाला माहिती आहे, ते थकले होते, मग तो टोप काढल्यानंतर लगेच देऊन टाकला रामदास स्वामीकडे। काही कथोकल्पित कहाण्या करणं या महाराजांनी थांबवलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये येऊन अनेक वेळेला यांनी असे उलटे स्टेटमेंट केलेले, त्यामुळं एक संभ्रम तयार करून आणि मग त्याचा चीड निर्माण होते महाराष्ट्रामध्ये। असा प्रकारचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा महाराजगी सोडून आपण राजकारण केलं तर त्याबद्दल आमचं काही दुमत नाही। बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री हाच माणूस वादग्रस्त आणि ते एक विदूषकी पात्र आहे। महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत
जर आपल्याला अक्कल नसेल तर तसं ज्ञान त्यांनी पाजळवू नये. कारण हा महाराष्ट्र आहे, इथल्या सर्व लोकांना सत्य इतिहास माहीत आहे. म्हणजे तो बाबा म्हणतो म्हणून आपण खरं मानावं असं होत नाही. तो महाराष्ट्रात येतो, महाराष्ट्राच्या भरोश्यावर तो खातोय, महाराष्ट्रातून रग्गळ पैसा तो असेल किंवा पंडित मिश्रा असेल, या सगळ्या लोकांनी रग्गळ पैसा कमवून त्यांच्या पोळ्या शेकलेल्या आहेत. बागेश्वर बाबांनी केलेल्या वक्तव्यामुळे विरोधक सत्ताधारी दोन्ही आक्रमक झालेत. बागेश्वर बाबांनी केलेलं विधान स्वतः फडणवीसांनीही खोडून काढले. त्यामुळे शिवरायांबाबत विधान करून बागेश्वर बाबांनी स्वतः भोवतीच वाद ओढावून घेतलाय. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.